कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्ही जागा घेणार असाल ओके, तर त्याचा पर्पज हा वेगवेगळा आहे आणि मग त्यावेळी तुम्ही नुसती ऍग्रिकल्चर लँड वर्सेस एनए लँड हे कंपॅरिझन करून नाही चालणार. तुम्ही याच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, एफडी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर म्युच्युअल फंड मधून तुम्हाला किती रिटर्न मिळतात, एफडी मधून तुम्हाला किती रिटर्न मिळतात, तुम्हाला ऍग्रिकल्चर लँड मधून उद्या किती रिटर्न्स मिळू शकतात, किंवा एनए प्लॉट घेतला तर त्याच्यातून किती रिटर्न्स मिळतात, याचा तुम्हाला ना सगळ्या बाजूने विचार करणं आवश्यक. कारण जेव्हा तुम्ही घर बांधताना तेव्हा बाबा तुमचा मूळ उद्देश हा घर बांधणं, घर बांधल्यानंतर तिथे राहायला जाणं आणि तिथे तुम्हाला जी कनेक्टिव्हिटी आहे, एक कम्युनिटी फिलिंग आहे, ती येते की नाही, हा पर्पज असणं आवश्यक. आता बघा, काही जण म्हणतील की बाबा ऍग्रिकल्चर लँड मध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने मला चांगले रिटर्न्स मिळू शकतात, एनए प्लॉट मध्ये तुम्हाला नाही मिळणार, पण एनए प्लॉट मध्ये तुम्हाला कम्युनिटी लिव्हिंग पण मिळते ना. तुमची एनए प्लॉट मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर तुमची सोसायटी फॉर्म होते, तुम्हाला सिक्युरिटी मिळते, तुमची पाण्याची सोय होते, तुमच्या लाईटीची सोय होते, आजूबाजूला घरं असतात, कम्युनिटी फिलिंग येते. आणि त्याच्याशिवाय एनए प्लॉट गव्हर्नमेंट अप्रूव्ह असतो, म्हणजे कलेक्टर अप्रूव्ह असतो, टाउनशिप अप्रूव्ह असतो. त्याच्यामध्ये तुम्ही जे घर बांधलेलं असतं ना ते लिगल घर असतं. ते घर बांधताना तुम्हाला बँक लोन पण देते. ऍग्रिकल्चर प्लॉट वरती जर तुम्ही घर बांधताय तर ते 100% लिगल आहे का याचा पण विचार करणं आवश्यक आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.